गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. आई बाबा कसे शाळेत जायचे. सकाळ झाली होती आणि गट्टू चिंकी झोपेतच होते. पण तरी त्यांना बाहेर पडणारा जोरदार पाऊस आणि वादळ वाऱ्याचा आवाज रात्रीपासूनच येत होता. चिंकी गट्टूला उठवताना म्हणते, गट्टू चल उठून बघूया पाऊस थांबलाय की नाही. झालाच असेल चिंकी, चल बघूया. गट्टू चिंकी उठून आपल्या खोलीची खिडकी उघडतात. पण बाहेर अजूनही जोराचा पाऊस पडत होता आणि जोरात हवा सुटली होती. हे काय, अजूनही वारं आणि पाऊस. चल गट्टू आईबाबांच्या जवळ जाऊया. गट्टू चिंकी लगेच ब्रश करतात आणि मग बाहेर जाऊन आई बाबांना पाहतात. आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती आणि बाबा बाहेर न्यूजपेपर वाचत होते. अहो बाबा, तुम्ही अजून घरी आहात? हो गट्टू बेटा, बाहेर एवढा पाऊस पडतोय, बाहेर जाणं आत्ता काही तेवढं सेफ नाही, त्यामुळे मी पाऊस थांबायची वाट पाहतोय. मग बाबा, जर शाळेची वेळ होईपर्यंत पाऊस थांबला तर आम्ही शाळेत जाऊ शकू? हो हो मुलांनो, मी तुम्हाला कारने सोडेन. पण मुलांनो, आज तुम्हाला शाळेत जावंसं का वाटतंय? आई, आज आमचा डान्सचा क्लास आहे ना, म्हणून. आणि आज आमचे गणिताचे सर क्विज सुद्धा घेणार आहे. बरं बरं, ठीक आहे. पण आधी तुम्ही सगळे नाश्ता करा, मग बघू तोपर्यंत पाऊस थांबतोय की नाही ते. गट्टू चिंकी आईबाबांसोबत डायनिंग टेबलवर बसतात आणि आई सगळ्यांना नाश्ता वाढते. आई, तूही बस, आज आपण सगळे सोबत नाश्ता करू. हो हो आई, ये बस ग. बरं ठीक आहे. सगळेजण सोबत नाश्ता करू लागतात की तेवढ्यात अचानक जोरदार वीज चमकते आणि घरातले लाईट्स जातात. अरे, हे काय झालं बाबा? काही नाही बाळा, वीज चमकल्यामुळे कदाचित लाईट्स गेले असतील. थांब, मी आत्ता लॅम्पवाली लाईट घेऊन इथे येतो. मग बाबा एका बॅटरीने जळणारा लॅम्प घेऊन येतात आणि तो टेबलवर ठेवतात. आता जरा बरं वाटतंय ना गट्टू? हो हो. यामुळे तर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले, जेव्हा असाच जोराचा पाऊस पडायचा आणि मी माझ्या मित्रांसोबत रेनकोट घालून शाळेत जायचो. चला मित्रांनो, पाऊस तर पडतच राहील, आपण रेनकोट घालून जाऊया. हो हो, ते बघ केळाचं झाड, चला आपण त्याची पानं तोडून घेऊया. दादा दादा थांब, मीही येतेय. अरे हो, आम्ही तुझ्यासाठी सुद्धा पानं तोडून घेऊ. काय, पण केळाची पानं का बाबा? गट्टू, केळाची पानं खूप मोठी असतात, त्यामुळे आम्ही त्यांना डोक्यावरती घेऊन शाळेत जायचो. बाबांचं हे बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. आणि माहिती एकदा काय झालं, तुझी कीर्ती आत्या पावसात आमच्या मागे मागे येत होती तेव्हा. दादा, माझ्यासाठी थांब, तुम्ही सगळे खूप भरभर चालताय. अगं कीर्ती, जर आपण लवकर लवकर गेलो नाही तर शाळा बुडेल. अरे पण दादा. तेवढ्यात अचानक कीर्तीचा पाय घसरतो आणि ती चिखलात पडते आणि रडू लागते. दादा, मी पडले. अरे हे काय झालं? तू तर सगळीच खराब झालीस चिखलानं, आणि बघ पावसानं भिजूनही गेलीस. आता काय करू? आणि अशा प्रकारे आम्ही कीर्तीचे कपडे अगोदर स्वच्छ केले आणि जेव्हा आम्ही शाळेत जायला निघालो तेव्हा शाळा सुटायची वेळ झाली होती. मग तर तुम्हाला खूप मजा आली असेल ना बाबा, तुम्हाला शाळेत जावंच लागलं नसेल. नाही गट्टू बेटा, मला माझ्या बाबांकडनं खूप बोलणी बसली, पण कीर्तीला कुणी काही म्हटलं नाही. हो बाबा, म्हणजे जसं मी मस्ती करते आणि बोलणी गट्टूला खावी लागतात. चिंकीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. ह्यामुळे मलाही शाळेचे पावसाळ्यातले दिवस आठवले. हो आई, मग सांग ना. आमच्या वेळी मी सुद्धा शाळेत सायकलने जायचे मुलांनो. आणि माहितीये, एक दिवस असा खूप पाऊस पडत असताना काय झालं होतं ते? आज खूप पाऊस पडतोय, कुणीही शाळेत जायचं नाही, कारण अशा पावसात बाहेर जाणं योग्य नाही. अहो पण आज शाळेमध्ये खेळ असणार आहे आणि मी जर गेले नाही तर अवघड होईल.
तेवढ्यात आईच्या काही मैत्रिणी घराच्या मागच्या दारानं तिला आवाज देतात. अरे तुम्ही सगळ्या इथे? ज्योती, कमला, काय झालं? मी तर हे म्हणायला आले होते की चल शाळेत जाऊया, आपण इथूनच मागून लपून जाऊया. हो, तुझी कल्पना तर मस्त आहे ज्योती, पण जायचं कसं? हा पाऊस. अगं तुझ्या सायकलवरून. चल आपण सगळ्या तुझ्या सायकलवर बसूया. अरे वा, मग चला लवकर जाऊ. मग आई आपल्या दोन्ही मैत्रिणींना सायकलवर बसवते आणि शाळेच्या दिशेने जाऊ लागते. त्यातली एक मैत्रीण कमलाने छत्री सुद्धा धरली होती की ज्यामुळे कोणी भिजणार नाही. असं वाटतंय की आपण लवकरच शाळेत पोहोचू, ते पण न भिजता. ही कल्पना खूप मस्त होती. पण अचानक आईच्या सायकलला एक जोरात धक्का बसतो आणि त्या तिघी चिखलात पडतात. काय? मग काय झालं आई? मग काय मुलांनो, मग तुमच्या आजोबांकडून मला बोलणी खावी लागली आणि नंतर 1 आठवडा त्यांनी मला सायकलच दिली नाही. आई, आजोबा तर खूप कडक होते. हो, बरोबर बोललात मुलांनो. आई बाबा, अजून सांगा ना, तुम्ही दोघं आपापल्या शाळेत काय काय करायचे? मी तर खूप साधी होते आणि सगळ्या शिक्षकांची लाडकी. पण मी मुलांनो खूप मस्तीखोर होतो, अगदी तुमच्यासारखा. त्यामुळे मला नेहमी वर्गाच्या बाहेर उभे करायचे. काय खरंच बाबा? हो मुलांनो, पण सगळे शिक्षक मला खूप पसंत करायचे कारण मी अभ्यासातही हुशार होतो. आणि एक टीचर होते मिश्रा सर, त्यांना तर मी खूप आवडायचो. नेहमी आईबाबांसमोर माझं कौतुक करायचे. खूप इच्छा होते त्यांना भेटायची. मग बाबा, ह्यावेळेस जेव्हा आपण गावी जाऊ तेव्हा त्यांना नक्की भेटू. हो मुलांनो, ही चांगली आयडिया आहे. हो ना बाबा, मी तर मस्त कल्पनाच देतो. तेवढ्यात अचानक लाईट्स पुन्हा येतात आणि आई बाहेर जाऊन खिडकीतनं बाहेर पाहते. आणि आता पाऊसही थांबला होता आणि वातावरण साफ होतं. अरे वा, गप्पा मारताना वातावरण कसं बदललं कळलंच नाही. ये, मग आता आम्ही शाळेत जाऊ शकतो आणि खूप मजा करू शकतो, कारण अजून आपली शाळा संपली नाहीये. बरोबर बोललास गट्टू. हो मुलांनो, तुम्ही दोघेही लकी आहात. आता मला तर ऑफिसला जाऊन खूप काम करावं लागेल. आणि मला घरातलं काम. उफ. सगळे हसू लागतात आणि मग बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या शाळेत सोडून येतात आणि स्वतः ऑफिसला जातात. பொன்டன் கிட்ஸ்ல இருந்து பார்சல் வந்திருக்கு. அட, பார்சல் வந்துடுச்சு. போங்க, உங்களுக்காக தான் ஏதோ பரிசு வந்திருக்குன்னு நினைக்கிறேன். வா மம்மி, இதுல நிறைய ப்ராடக்ட்ஸ் இருக்கு. இது ஃபிஷிங் ஃபன் செம்மையா இருக்குல்ல? உங்க 2 பேருக்கும் நான் எந்த லெட்டர் சொல்றேனோ அந்த லெட்டரை நீங்க ஃபிஷிங் ராட்ல எடுத்து காட்டணும். வாவ், இப்ப நம்ம ஃபிஷிங் பண்ணிக்கிட்டே லெட்டர்ஸ் கூட கத்துக்கலாமா? இங்க பாருங்க, இத ஃப்ரிஸ்கி ஃபிங்கர்ஸ் அப்படின்னு சொல்லுவாங்க. இதோட உங்களோட ஐ அண்ட் ஹேண்ட் கோஆர்டினேஷன் சூப்பரா இருக்கும். இந்தாங்க லேஸ், இப்ப இதுக்குள்ள ஒவ்வொரு பீட்ஸா கோர்த்து பாருங்க, சரியா? மம்மி, இந்த கிஃப்ட்ஸ் நிஜமா சூப்பரா இருக்கு. இதுல என்னம்மா இவ்ளோ ப்ராடக்ட்ஸ் இருக்கு? ஆமா, எனக்கு ரொம்ப பிடிச்சிருக்கு. இது என்ன பாக்ஸ்? இது பொன்டன் கிட்ஸோட லேர்னிங் பாக்ஸ். இது நாம நர்சரி, ஜூனியர் கேஜி மற்றும் சீனியர் கேஜி பசங்களுக்காக. நீங்களும் இந்த கிட்ட ஆர்டர் பண்ணணும்னு நினைச்சா டிஸ்கிரிப்ஷன்ல கொடுத்திருக்க லிங்கை கிளிக் பண்ணுங்க. இல்லனா கீழே கொடுத்திருக்க நம்பருக்கு வாட்ஸ்அப் இல்லனா கால் பண்ணுங்க. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.